असे क्रॉस करतात हायवेच्या मधून बघा. आला इंडिगोचा 320 आला 320. इथं नजारा पण तसा मनमोहक आहे, त्यात लोक आकर्षित होतात. पण स्वतःच्या जीवाची पण काळजी घ्या मित्रांनो, कारण हायवे नका पलटू प्लीज. नाहीला बघण्यापेक्षा इथे बेस्ट आहे का नाही. हायवेला काय फक्त वरती एवढंच दिसतं, इथे फुल आपल्याला पिक्चर. नमस्कार मित्रांनो, मी डुंगेर या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर यूट्यूबवर बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टावर बघत असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करा. तर आपण आहे आता चिंचपाडा ब्रिजवर. हे बघा इथे बघा लांब गाड्या पार्किंग करून लोक विमान बघण्यासाठी थांबलेत. कुठे इथं चिंचपाड ऑनलाईनच्या वर्षी येतो बघू शकता. बघा हा ATR आला आहे, इंडिगोचा आहे. छोटा विमान असतो इंडिगोचा, सर्वात छोटा ATR होता. याला बाहेर पॅन असतात. एक्झॅक्टली एअरपोर्टच्या समोरच व्ह्यू आहे सनसेटचा. सनसेटचा व्ह्यू बघण्यासाठी लोक अक्षरशः जीवाशी खेळतात. बघू शकता किती लांबपर्यंत लाईन आहे ती टोटली. बघू शकता बघा इथून तर बिंदास. आणि तिकडे बघा हे बघा 100% चान्सेस आहेत ॲक्सिडेंट होण्यासाठी. बघा मस्त कसे पलटतात, 2 रस्ते पार करून येतात तिकडे विमान बघण्यासाठी. इतपत योग्य आहे. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल. आणि पोलीस प्रशासन बघा ते पण वारंवार इथून काढतात, पण नाही पब्लिक ऐकतच नाही. कारण मी 2 वेळेला बघितलेलं आहे पोलीस प्रशासन पण असतात इथे, जे सांगतात थांबू नका, इथे ॲक्सिडेंट होऊ शकतं, कदाचित न होऊ शकते. मित्रांनो तिकडे बघू शकता बघा लोक त्या साईडनं या साईडला येतात. हा बघा हा नजारा बघण्यासाठी लोक इथं थांबले. हा बघा हा नजारा बघण्यासाठी लोक इथं थांबतात. ठीक आहे, म्हणू शकतो बघण्या माणसाचा आवड असं एखाद्याची. पण कसं आहे इथे हायवेला नका थांबू प्लीज. तुम्हाला पाहिजे तर मी दुसरी व्हिडिओ बनवतो आहे, त्यात तुम्हाला क्लिअर लँडिंगचा आणि टेकऑफचा जागा दाखवतो आहे. हायवेला गाड्या बघा किती स्पीडनी चालतात, तरी लोक एवढे पार्किंग करून मध्ये थांबून एवढा. हे बघा कंटेनरवाले पण थांबायला लागले. 4 व्हीलरवाला थांबायचे आता कंटेनरवाला पण थांबायला लागले. ते बघू शकताय बघा कशी लोक पलटतात. बघू शकताय बघा तो बघा मनुष्य बघा कसं धावतच जातोय. डबलचा हायवे आहे, सिंगलचा पण नाही. हां तुम्ही कसं क्रॉस करणार. पब्लिक नाही ऐकत, कोणाचंच नाही ऐकत. किती प्रशासन आलं तर नाही ऐकत. बघितला मी पण डोळ्यासमोर बघितलेला आहे. कोणाचा मन नाही दुखवायचा. तुम्ही बघू शकता तुमच्या जीवावर आहे, कारण तुमच्या जीवाची रक्षा तुम्ही स्वतःच करायची आहे. तरी पण तुम्हाला जर जवळून टेकअप आणि टेकअप बघायचा असला तर मी 2 व्हिडिओ टाकलेले आहेत माझ्या चॅनलला, त्यावर जाऊन तुम्ही लोकेशन बघू शकता आणि तिथे जाऊ शकता तुम्ही. कारण इथे हायवेला थांबण्यापेक्षा तिथे गेले तर एकदम बेस्ट जवळून दिसेल आणि तिथून सनसेटचा व्ह्यू पण बेस्ट आहे. आणि प्लस काय स्वतःच्या जीवाची सुरक्षा आहे तीच महत्त्वाची आहे. बघू शकता या गाड्या किती थांबतात. हायवेच्या पुढं पण गेल्यात 1 किलोमीटर लाईन असेल कमसे कम. तर आपण आलो आहे अशा पॉईंटला. तर तुम्ही ते वरती आता जस्ट मी व्हिडिओ बनवले वरनं हायवेवरनं. तुम्ही जे रील्स बनवण्यासाठी जाता किंवा फोटो काढण्यासाठी किंवा आनंद घेण्यासाठी, तर तुम्हाला एक बेटर ऑप्शन आहे इथे टेकऑफचा आणि लँडिंगचा पण आनंद भेटू शकतो. आणि प्लस इथे रील्स बनवणं पण तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला दाखवतो आहे एक बघू शकता किती पब्लिक आहे इथे. आणि सनसेटचा व्ह्यू डेंजर इथून दिसतो आहे. तर प्लीज इथे या, इथून रील्स बनवा. आपण तिथे हायवेला थांबवून तुम्ही दुसरे. आणि शांत आहे पूर्ण, काय कोणाचा त्रास नाही गाड्या नाही काय, एकदम क्लीन आहे. तुम्ही येऊन इथे बनवू शकता. बघा हा बघा टर्मिनल दिसतो मला. इथून टर्मिनलची मजा पण घेऊ शकता. तिथून विमान येण्याचं मजा, इथून लँडिंगला जाताना टेकऑफला जाताना दोन्ही व्ह्यू भेटतात तिथे. आणि प्लस सेफ्टी, फुल सेफ्टी. हायवेला जाण्यापेक्षा इथे या मित्रांनो प्लीज. हे बघा छोटू पण आलं आहे बघ. लँडिंगचा एक्सपेन्स इथून पण चांगला आहे. हायवे उगाच थांबू नका ना, दुसऱ्यांची जीवाशी खेळू नका. जे काय आहे ते इथून बघा क्लिअर समज आहे. तर लोक तिथे हायवेला थांबतात वरती, दुसऱ्याची जीवाशी पण खेळतात ना. हे बघा इथून मग क्लिअर दिसतं आहे, बघू शकता. बघा कुठला आला, एअर इंडियाचा एक्सप्रेस असेल.
एक्झॅक्टली तोच आहे. हा एअर इंडिया एक्सप्रेस. इथून बघा ना लँडिंगचा पण समजतो आपल्याला क्लिअर आणि टेकऑफचा पण दिसतो बघा. झाला लँड. टर्मिनल बघा इथून व्ह्यू पण चांगला आहे आणि व्हिडिओ पण क्लिअर येते. इथे पण रील शूट होतात बघू शकता. हे बघा, हा बघा एकदम नो टेन्शनमध्ये रील शूट होतात. तर प्लीज हायवेवरती नका करू. जे काय आहे ते इथे या. हायवेच्या जस्ट लागून समोरच आहे बघू शकता हा लोकेशन. इथून परफेक्ट तुम्हाला लँडिंग आणि टेकऑफचा पण दोघं समजेल. फुल मजा घ्या. तर काय मजा घ्या ना तुम्ही, बाहेरून जाऊन फ्लाईटमध्ये बसून मजा घ्या. आता आला कुठला इंडिगोचा आला, इंडिगोचाच हा जाईल पुढे. पुढे जाईल नाही, हा पुढे जाईल. हा लँडिंगला पुढे जाईल बघू शकता बघा. हा जाईल आमच्या किती पुढे गेला. अरे इथेच आला, जवळच आला. जस्ट टर्मिनलच्या अगोदरच उतरला. हा बोला पण फ्लायटर ॲप वापरून पूर्ण समजला कितीला लँडिंग आहे, कितीला टेकऑफ आहे बघू शकता. हा व्हिडिओ बनवतोय. लँडिंग बघू आपण मित्रांनो लास्टची आणि घरी जाऊ. बाय बाय करू. व्हिडिओ बनवायचा एवढाच विषय होता. तर तुम्ही हायवेला नको थांबू. तुमच्या पण जीवाशी खेळतात, दुसऱ्याच्या पण जीवाशी खेळता. इथे या, इथे क्लिअर तुम्हाला दिसते सर्व. सनसेट व्ह्यू पण आहे, प्लस लँडिंग टेकऑफ सर्व समजेल इथून. हे बघा, हे बघा चालला. किती स्पीड असेल विचार करा. आवाज बघा. 320 होता इंडिगोचा. किती रनवे घेते बघूया आपण. टर्मिनलच्या पुढेच जाईल उडाला. तो बघत बघत रस्ता ना लास्ट पर्यंत गेलतो. लास्ट पर्यंत गेलता. कितपर्यंत गेलता तू? केव्हापासून इथे थांबलास बघायला? 6:30 पासून. 6:30 पासून. मित्रांनो 6:30 वाजल्यापासून नाही. तुला कसा वाटतं? आनंद काय तुझा? खूप आनंद होतो. किती व्हिडिओ काढल्या? 5 व्हिडिओ काढला मी त्यांनी लक्षात राहण्यासाठी. कशा तू इंस्टावर टाकतो काय करतो का? नाही टाकत. जस्ट मेमरी. हां. जस्ट मेमरी मित्रांनो. चला एकदम खुश आहे आपला बाबू. नाव काय तुझा? सक्षम. सक्षम पूर्ण नाव? सक्षम दीपक सानप. हां, सक्षम दीपक सानप. कुठे राहतो? करंजाडे सेक्टर 3. करंजाडे सेक्टर 3 मधून चालत आला? नाही, गाडीवर. गाडीवर आला. चला. किती वय आहे तुझा? हां? किती वय आहे तुझा? गाडी चालवतो तू? कोण वडे आलेत? पप्पा. पप्पा आहेत का? चला चांगली गोष्ट आहे. कारगावच्या महिला आहे बघा जॉगिंगला येतात एअरपोर्टच्या साईडला. कधी जॉगिंग केली असते